या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन पूर्ण करणार आहोत। कथेचे मुद्दे काय आहेत त्यानुसार आपण कशी कथा पूर्ण करायची आहे हे बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता एक गाव, उंदरांचा सुळसुळाट, सगळीकडे उंदीर, अन्नाचे नुकसान, अनेक उपाय, गावात बासरीवाला, उंदरांचा बंदोबस्त करणे, गावकऱ्यांनी मुद्रा द्यायला नकार देणे, गावकऱ्यांना अद्दल घडवणे, मुलांना आकर्षित करणे, मुद्रा देणे आणि नंतर आपल्याला ह्याचं तात्पर्य सुद्धा लिहायचं आहे। सो आता मी स्टोरीला नाव दिलेलं आहे बासरीवाला मुलगा आणि गावकरी। आता स्टोरीला सुरुवात करूया। फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता। म्हणजे ही गोष्ट आहे ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका गावामध्ये उंदरांचा फार सुळसुळाट म्हणजे त्या गावामध्ये खूप सारे असे उंदीर झाले होते। घरात, दुकानात, शेतात सगळीकडे उंदीरच उंदीर झाले होते। म्हणजे त्या गावामध्ये सगळीकडे म्हणजे शेतामध्ये उंदीर होते, म्हणजे घरामध्ये उंदीर होते, दुकानात सगळीकडे फक्त आणि फक्त उंदीरच उंदीर होते। त्यामुळे अन्नाचे नुकसान होत होते। म्हणजे सगळीकडे गावकऱ्यांचं खूप सारं नुकसान होत होतं। त्यामध्ये स्पेशली अन्नाचं हे जास्त नुकसान होत होतं। कोणत्याही परिस्थितीमध्ये उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात। मग ते खूप कंटाळलेले असतात ह्या उंदरांना। त्यामुळे ते ठरवतात की काही जरी झालं तरी ह्या उंदरांचा नाश केलाच पाहिजे, म्हणजे ह्या उंदरांना संपवलंच पाहिजे। पण अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही। खूप ते म्हणजे ट्राय करतात, खूप प्रयत्न करतात, पण उंदरांचा नाश काही होत नाही। ही गोष्ट शेजारच्या गावातील एका बासरीवाल्याला कळते। मग शेजारच्या गावामध्ये एक बासरीवाला राहत असतो आणि त्याला ही गोष्ट समजते। तो त्या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की मी या उंदरांचा बंदोबस्त करतो। मग तो त्यांच्या गावात येतो आणि त्यांना सांगतो की हे उंदीर जे आहेत ह्यांच्यापासून मी तुम्हाला सुटका देईन आणि ह्यांचा बंदोबस्त मी करतो। तुम्ही मला त्या बदल्यात 100 सुवर्ण मुद्रा द्या। म्हणजे तुम्ही मला ह्याच्या बदल्यामध्ये 100 गोल्ड कॉईन्स द्यायला पाहिजेत। गावकरी तयार होतात। मग गावकरी बोलतात हां ठीक आहे बोलतात, तू हे काम कर, आम्ही तुला द्यायला तयार आहोत। मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात हिंडू लागतो। मग तो बासरीवाला काय करतो, त्याचं काम करायला सुरुवात करतो आणि त्याची जी बासरी आहे ती वाजवतो आणि पूर्ण गावामध्ये फिरतो। मग त्याच्या बासरीच्या सुरामुळे सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याच्या बासरीचा जसा आवाज येतो तसे सगळे उंदीर त्याच्या मागे लागतात। म्हणजे त्याच्याकडे आकर्षित म्हणजे अट्रॅक्ट होतात, त्याच्या मागे धावू लागतात आणि ते जे उंदीर आहेत ते त्याच्या मागे मागे धावायला लागतात। तसा तो नदीत उडी मारतो। जसा त्याच्या मागे हे सगळे उंदीर येतात तसा तो जाऊन काय करतो, नदीत उडी मारतो। तसेच उंदीर ही नदीमध्ये उडी मारतात आणि मरतात आणि पाण्यात पडून मरून जातात। म्हणजे ते काय करतात, उंदीर जसा बासरीवाला नदीमध्ये उडी मारतो तसं ते उंदीर पण नदीमध्ये उड्या मारतात आणि पाण्यात पडून मरून जातात। बासरीवाला गावकऱ्यांना आपले बक्षीस मागतो। मग आता त्याने तर त्याचं काम केलं आहे, मग आता तो त्याचे मेहनतीचे पैसे किंवा त्याचे जे गिफ्ट आहे ते मागायला येतो। मात्र गावकरी 100 मुद्रा द्यायला नकार देतात। मग आता गावकरी पलटी मारतात। सो ते बोलतात की आम्ही नाही देणार तुला 100 मुद्रा। मग बासरीवाल्याला गावकऱ्यांची लबाडी कळते। म्हणजे बासरीवाल्याला कळतं की यांनी मला कसं फसवलं आहे, हे कसे माझ्याशी खोटे बोललेले आहेत। मग तो गावकऱ्यांना अद्दल घडवायची असं ठरवतो। मग तो बोलतो की ह्यांना तर अद्दल घडवलीच पाहिजे। मग तो पुन्हा बासरी वाजवत गावात फिरू लागतो। मग तो परत गावात जातो आणि परत बासरी वाजवायला चालू करतो। यावेळी बासरीचा सूर ऐकून गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात आणि जसं त्याच्या बासरीचा आवाज येतो, पहिले कसे उंदीर त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले होते, आता गावातली लहान मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ती त्याच्या मागे धावू लागतात। म्हणजे तो जसं बासरीवाला जातो तसं लहान मुलं त्याच्या मागे धावायला लागतात। गावकऱ्यांना भीती वाटते की उंदराप्रमाणे तो आपल्या मुलांनाही नदीत नेऊन बुडवेल। गावकऱ्यांना वाटतं की आता जसं उंदरांपासून आपल्याला ह्यानं सुटका दिली तसं म्हणजे उंदरांना कसं त्याने नदीत नेऊन मारलं होतं तसं आपल्या लहान मुलांना सुद्धा नेऊन नदीत बुडवेल आणि मारेल। त्यामुळे गावकरी त्याला थांबवून 100 सुवर्ण मुद्रा देतात। मग गावकरी बोलतात की तू असं काही करू नको, आम्ही तुला तुझ्या 100 सुवर्ण मुद्रा द्यायला तयार आहोत। सो अशा प्रकारे ही स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे। आता तिचं तात्पर्य काय येणार आहे तर उपकार करणाऱ्याशी कधीही वाईट वागू नये। म्हणजे आपल्यावरती जो उपकार करतो किंवा आपल्याला जो मदत करतो त्याच्याशी आपण कधीही वाईट वागलं नाही पाहिजे, हे आपल्याला ह्याच्यातून मोरल मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे। आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।